मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की पंतप्रधानांना ज्या भेटवस्तू, स्मृतिचिन्हे किंवा मानचिन्हे प्राप्त झाली होती आणि त्या सगळ्यांचा लिलाव करून आत्तापर्यंत 52 कोटी 52 करोड्स रुपये प्राप्त झालेले आहेत. मित्रांनो, पंतप्रधान देशामध्ये किंवा परदेशामध्ये विविध ठिकाणी, विविध देशांना, विविध राज्यांमध्ये काही कार्यक्रमानिमित्त जातात, तेव्हा त्यांना त्यांचा मानसन्मान सत्कार करण्यात येतो आणि त्यांना भेटवस्तू देण्यात येतात. आता त्याच्यामध्ये कलात्मक वस्तू असतात, काही चित्रकृती असतात, काही हाताने तयार केलेल्या सुंदर अशा कलाकृती वस्तू असतात. या सगळ्या त्यांना आदर, सन्मान आणि भेटीदाखल देण्यात येतात. आता ह्या सगळ्या वस्तूंचं काही ठिकाणी संग्रहण करण्यात येतं आणि ह्याचं ऑक्शन म्हणजे नेटवर त्याचा लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येते. आता 7वा लिलाव 2025मध्ये झाला होता. पहिला लिलाव झाला 2021मध्ये. त्याने 3.1 कोटी म्हणजे 3,10,00,000 रुपये मिळवून दिले. दुसरा लिलाव 2022 साली झाला. त्याने 3,60,00,000 रुपये मिळवून दिले. 2023मध्ये दोनदा लिलाव करण्यात आला. त्याच्यामधल्या पहिल्या लिलावात 15,80,00,000 रुपये मिळाले. दुसऱ्या लिलावात 14,40,00,000 रुपये मिळाले. म्हणजे 2023मध्ये दोनदा लिलाव झाला. एकूण 4 लिलाव पूर्ण झाले. 2024मध्ये पुन्हा दोनदा लिलाव करायची वेळ आली. पहिल्या लिलावामध्ये 11,20,00,000 रुपये मिळाले. दुसऱ्या लिलावामध्ये 2,20,00,000 रुपये मिळाले. म्हणजे आधीचे 4 अधिक हे 2 असे 6 लिलाव पूर्ण झाले. 2021, 22, 23, 24 आणि 25मध्ये 7वा लिलाव झाला. त्याच्यामधून 1,90,00,000 रुपये मिळाले. आता ह्या सगळ्यांची बेरीज केली तर ती जवळपास 52 कोटी रुपये एवढी येते. आता त्याच्यानंतरची माहिती अद्याप उपलब्ध नाही किंवा उघड करण्यात आली नसेल, परंतु 2025मधला उरलेला आणि 2026मध्ये जे काय होणार आहेत किंवा होऊ घातलेत किंवा झालेत याची माहिती कालांतराने आपल्याला कळेल. पण आपल्याला प्राप्त झालेली कुठलीही वस्तू आपल्या घरी न नेता ती देशाचे पंतप्रधान म्हणून आपल्याला मिळालेली आहे. ती 140 कोटी जनतेचे प्रतिनिधी या नात्याने मिळालेली आहे. ती वैयक्तिक मालमत्ता नाही, ती जनतेची मालमत्ता आहे आणि ती जनतेला पाहायला उपलब्ध करून ज्यांना ती आवडते त्यांनी ती विकत घ्यायची लिलावामध्ये आणि ह्याच्यातून मिळणारा पैसा हा नमामि गंगा या प्रकल्पासाठी असेल किंवा इतर कुठल्याही सामाजिक किंवा शैक्षणिक विकासात्मक कामं, आरोग्यपूर्ण अशी समाजासाठीची कामं किंवा विविध क्षेत्रात ज्याच्यासाठी पंतप्रधान स्वतः सांगतील किंवा त्यांच्या कार्यालयाकडून निर्देश प्राप्त होतील त्यानुसार त्या कार्यासाठी हा सगळा गोळा झालेला निधी देण्यात येतो. त्यामुळे हे सगळं जे घडतं किंवा चाललेलं आहे ते आपल्या सगळ्यांना अनुकरणीय असं आहे. कारण आपल्याला आपलं सगळं प्राप्त करायची आणि देण्याची सवय लागलेली नसते, परंतु विविध संविधानिक पदावर जनतेने आपल्याला बसवल्यानंतर आपण आपले नाहीच, आपण जनतेचेच होऊन जातो आणि जनता जनार्दन हा मंत्र कानी ठेवून आपल्याला जनतेच्या वतीने जे जे काही आहे ते स्वीकारायचं असतं. म्हणजे चांगलं काम असेल, देशाचा विकास असेल, देशाच्या मान सन्मानार्थ देशाची प्रगती किंवा देशाची मान उंचावली असेल आणि जागतिक स्तरावर प्रतिष्ठा असेल, प्रतिष्ठा निर्माण झाली असेल, दबदबा निर्माण झाला असेल, जागतिक स्तरावर आदर वाढला असेल, जागतिक स्तरावर महासत्ता, प्रबळ सत्ता म्हणून मान्यता मिळालेली असेल तर तो देशाचा सन्मान असतो
आणि आपण त्या दिशेने पाऊल टाकून देशाला समर्थ केलं आणि चांगलं नेतृत्व दिलं म्हणून अनेक देश आपल्याला तो आदर, तो मान सन्मान किंवा पुरस्कार देऊन सन्मानित करत असतात. तर ते देशाच्या वतीने स्वीकारलेलं एक चांगलं सुंदर असं भेटवस्तू किंवा देवाने जगाने आपल्याला प्रदान केलेली ती सुंदर अशी भेट आहे असं समजून त्याचा स्वीकार करायचा आणि देशापुढे ती ठेवून त्याच्यातून जे मानधन प्राप्त होईल ते विविध सामाजिक कार्यांसाठी दान करायचं. असं हे सगळं काम झालेलं आहे आत्तापर्यंत आणि इथून पुढेही होईल असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असते आणि गुजरातचे मुख्यमंत्री पदावरून पंतप्रधान ह्या पदावर येताना त्यांनी त्यांच्याकडे तेथील मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना जे काही आमदार किंवा मुख्यमंत्री या नात्याने प्राप्त झालेलं मानधन असेल किंवा जे काही आहे ते तिथल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी त्यांनी ते सगळं हस्ते देऊन टाकलेलं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांचा कल हा साठवणुकीकडे नसतो आणि त्यांची जी जमापुंजी आहे वडिलोपार्जित किंवा त्यांना मिळणारं मानधन आमदार म्हणून मुख्यमंत्री म्हणून हे सगळं ते गुंतवणूक किंवा व्याज हे सगळं ते समाजासाठी देत असतात. आपण वाचत असतो विविध ठिकाणी त्याच्याबद्दल लिहून येतं, छापून येतं, बातम्यांमध्ये येतं. आणि हे तर देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना प्राप्त झालेलं जे काही भेटवस्तू आहे, कलात्मक वस्तू आहे, शाल आहे, त्या राज्यांनी दिलेल्या तिथल्या प्रसिद्ध अशा जगप्रसिद्ध अशा विविध गोष्टी आहेत. त्या गोष्टी त्यांचं संग्रहण करण्यापेक्षा त्या समाजाला परत दिल्या तर देणं समाजाचं हे ह्या भावनेतून ते समाजाकडं परत जातं. अशी अलिप्ततेची आणि समाजाला परत देऊन आपण निर्लेप राहण्याची ही वृत्ती खरोखरच अभिनंदनीय अशी आहे असं मला वाटतं. हा व्हिडिओ करायचं कारण माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं कौतुक करणं हा नाही आहे, ते त्याच्या पलीकडं आहे. परंतु त्यांनी जो आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे, उभा केलेला आहे, त्याचं नक्कीच कौतुक करायला हवं आणि ह्याच्यातून आपणही समजून घ्यायला हवं, आपणही लक्षात घ्यायला हवं की संग्रहण करणे याच्यापेक्षा देण्यात एक वेगळा आनंद असतो आणि त्या देण्यातून काही निधी उभा राहिला तर तो पुन्हा सामाजिक कार्यासाठी देता येऊ शकतो. तेव्हा ह्या नोटवर मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा आणि असेच वेगळ्या वाटेवरचे रील पाहण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्याशी जोडलेले राहा. माझे रील पाहत जा, लाईक शेअर करा, मला फॉलो करा, माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक शेअर करा, माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मी अनवट वाटेवर चालणारा वाटसरू वारकरी पथिक आहे. माझ्याशी जोडलेले राहा. असं काहीतरी वेगळं तुम्हाला ऐकायला, पाहायला, समजून घ्यायला मिळेल, ज्याच्यामधून तुम्हाला नक्की असं वाटेल अरे हे खरंच अनुकरणीय आहे, ह्याच्यातून आपण काहीतरी घेण्यासारखं आहे, एवढी मी तुम्हाला खात्री देतो. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.